इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा झाला। मेळाव्याच्या ठिकाणी मात्र सुनेत्रा पवार यांचे बॅनर झळकलेत। बॅनरवर फिक्स खासदार 2024 असा उल्लेख करण्यात आलाय। इंदापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे फिक्स खासदारच 2024 असायचे बॅनर लागलेले आहेत। या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। बॅनरवर फिक्स खासदार 2024 असं म्हणत सुनेत्रा पवार यांचे फोटो झळकत आहेत। बारामतीमध्ये हा महत्त्वाचा मेळावा होणार आहे। मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज इंदापूरमध्ये भव्य अशा शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फिक्स खासदार 2024 चे अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसं पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटालाच ही जागा मिळणार असल्याचं जाहीर झालं आहे। मात्र अद्यापही कुठलीही उमेदवारी स्वरूपाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी केलेली नाही। असं असताना देखील सुनेत्रा पवार यांचा फिक्स खासदारच 2024 असा बॅनर लागणं यामुळे आता या बॅनरकडे सगळ्यांची लक्ष वेधून घेत आहे। यामुळे आता येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री अजित पवार सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा कधी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या फिक्स खासदार 2024 अशा आशयाचा बॅनर लागलेला आहे। यामुळे आता या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।